नमस्कार, इझी स्कूलिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण जेव्हा मुलांकडून मॅथमॅटिक्सची तयारी करून घेत असतो तेव्हा आपण त्यांना त्यांची बेसिक कन्सेप्ट क्लिअर व्हायची, आपण त्यांना नंबर्सची ओळख करून देतो, ॲडिशनची ओळख करून देतो, सबट्रॅक्शन कसं करायचं हे सांगतो, डिव्हिजन सांगतो. म्हणजे यासोबत आपल्याला त्यांच्या मॅथ्समधले सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे असतं जॉमेट्रिकल फिगर्स, ज्याला आपण मराठीमध्ये भूमितिक आकार, यांच्यासुद्धा कन्सेप्ट क्लिअर करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10 जॉमेट्रिकल फिगर्स, त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात आणि मराठीमध्ये काय म्हणतात याची ओळख करून घेणार आहोत. फर्स्ट आहे पॉइंट. पॉइंट म्हणजे आपण छोटासा एक पॉइंटला मराठीमध्ये बिंदू असं म्हणतात. सेकंड नंबरचा आहे सेगमेंट. सेगमेंट म्हणजे रेषाखंड, म्हणजे एक लाईन ओढायची असते आपल्याला. SEGMENT सेगमेंट म्हणजे रेषाखंड. थर्ड नंबरचा आहे रे. एका साईडला जो बाण दाखवलेला आहे रेषा, आपण एक लाईन काढायची, एका साईडला त्याला ॲरो द्यायचा, त्याला आपण काय म्हणतो रे. रे म्हणजे किरण. फोर्थ नंबरचा आहे अँगल. ANGLE. अँगलला आपण मराठीमध्ये कोन असं म्हणतो. त्याच्यानंतर आहे ट्रायंगल. ट्रायंगल म्हणजे TRIANGLE आणि त्याला मराठीमध्ये त्रिकोण म्हणतो. ज्याला 3 कोन असतात असा त्रिकोण. त्याला 3 साइड्स असतात आणि 3 कोनही असतात. 6 नंबरचा आहे स्क्वेअर. SQUARE. स्क्वेअर म्हणजे चौरस, ज्याच्या चारही बाजू समान असतात. याला आपण काय म्हणतो स्क्वेअर. मराठीमध्ये त्याला आपण चौरस असे म्हणतो. पुढचं आहे रेक्टँगल. रेक्टँगल म्हणजे RECTANGLE. रेक्टँगल म्हणजे आयत, ज्याच्या समोरासमोरच्या 2 बाजू ह्या समान असतात, अशा आपण आकृतीला काय म्हणतो रेक्टँगल. नेक्स्ट आहे सर्कल. सर्कल CIRCLE. सर्कल म्हणजे वर्तुळ, जे आपण त्याला गोलाकार म्हणतो किंवा गोल म्हणतो. CIRCLE सर्कल म्हणजे वर्तुळ. नेक्स्ट आहे CYLINDER सिलेंडर. सिलेंडर म्हणजे दंडगोल. नेक्स्ट आहे क्यूब. CUBE क्यूब म्हणजे घन. अशा प्रकारे सुरुवातीला मुलांच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर केल्या. तर इंग्रजीमध्ये काय म्हणतात, प्रत्येक फिगर्सला मराठीमध्ये काय म्हणतात हे सांगितलं. पुढे मुले कन्फ्यूज होत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.